मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा त्यांनी दिलेला आहे। 30 मेला आंदोलन करणार असं त्यांनी सांगितलेलं आहे। आपल्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे सर आहे। सर, जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार जे आहे ते बाहेर काढलेलं आहे, काय वाटतं तुम्हाला एकंदर? नाही, हे बघा की यापूर्वीसुद्धा त्यांनी आंदोलन केले, शासनाने त्यांची मागणी मान्य केली, शासन निर्णय त्यांच्या हातामध्ये दिला आणि त्यांनी 2-2, 3-3 वेळा विजय उत्सव साजरा केलेला आहे। आणि मग विजय उत्सव साजरा झाल्यावरती आता म्हणणं की आम्हाला न्याय मिळालेला नाही, एखादी नवीन मागणी घेऊन येत असेल तर आम्हाला थोडंसं आश्चर्य वाटलं असतं, पण याच्यामध्ये नवीन काहीच नाही आहे। ते जुनीच मागणी घेऊन ते आंदोलन करत आहे आणि म्हणून मला त्याचं काही नवल वाटत नाही आहे। पण आम्हीसुद्धा सज्ज आहोत की त्यांनी मागणी घेऊन आंदोलन सुरू करण्याची जी भूमिका घेतलेली आहे, त्यांच्या आंदोलनाला बळी पडून सरकार जर राष्ट्रीय ओबीसी महासंघाला आणि ओबीसी समाजाला जो शब्द दिलेला आहे की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लावणार नाही आणि सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्र कागदपत्र अभावी देणार नाही, त्याला जर कुठे सरकार बगल देत आहे हे ज्या दिवशी आमच्या लक्षात येईल तेव्हा राष्ट्रीय ओबीसी महासंघसुद्धा आपल्या ओबीसीच्या आरक्षणाच्या संविधानिक आरक्षणाच्या हितार्थ संरक्षणार्थ पुन्हा रस्त्यावरती येईल आणि सरकारला आमच्या आरक्षणाचा धक्का न लावण्याकरता बाध्य करू। हैदराबाद गॅजेटच्या संदर्भामध्ये त्यांनी म्हटलं की ते समितीने किंवा सरकार ते करत नाही आहे। नाही बघा, हैदराबाद गॅजेटच्या संदर्भात शासन निर्णय स्पष्ट आहे, तो सरकारने निर्गमित केला, यांनीच मान्य केला। आता त्याच्यात काय काय दिलं ते सर्व महाराष्ट्राला माहीत आहे आणि म्हणून मी तेव्हासुद्धा म्हटलं होतं की याच्यामुळे आमच्या ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागत नाही आणि आम्ही मागच्या 6 महिन्यामध्ये बघतो आहे की एकाही चुकीच्या माणसाला ओबीसीचं प्रमाणपत्र मिळालेलं नाही। आता त्यांच्या मागणीप्रमाणे काय मिळत नाही त्याचा अभ्यास त्यांनी करावा, ते जी आरमध्ये आहे की नाही त्याचा अभ्यास त्यांनी करावा आणि मग हे सरकारपुढे मांडावं। आज सरकार काय सरकारला निर्णय घ्यायचा ते सरकार घेईल, त्यांचं भांडण सरकारच्या विरोधात आहे, आमचंही भांडण सरकारच्या विरोधात आहे। त्याच्यामुळे आम्हाला त्यांनी आंदोलन करावं की न करू याच्याशी आम्हाला काही घेणं नाही। आम्ही आमच्या संविधानिक आरक्षणाच्या संरक्षणार्थ आम्ही रस्त्यावरती येऊन आम्ही आमच्या आरक्षणाचा बचाव करू। 94 मध्ये ज्याप्रमाणे केलं होतं त्याचप्रमाणे करायला पाहिजे अशी एक मागणी त्यांच्याकडून होताना। अरे तर 94ला कसं झालं हे जगजाहीर आहे ना, कोण कोण कमिटीचे मेंबर होते, राज्य मागासवर्गीय आयोगात कोण कोण होतं। पहिले राज्य मागासवर्गीय आयोगाने शिफारस केली, नंतर सरकारच्या उपसमितीने शिफारस केली आणि मग सरकारने शिफारस करून मराठा कुणबी आणि कुणबी मराठ्याचा ओबीसीमध्ये समावेश झालेला आहे। ती प्रक्रिया आजही जिवंत आहे। यांच्या बाबतीतसुद्धा आतापर्यंत 7 आयोग बसलेले आहे, पण कोणत्याही आयोगाने या मराठा जातीचा इतर मागासवर्गामध्ये समावेश करावा अशा प्रकारची शिफारस केलेली नाही आणि तशा प्रकारची शिफारस जोपर्यंत येत नाही सरकार त्यांचा समावेश करू शकत नाही, कारण सरकारला सोमोटो निर्णय घेण्याचा कुठेही अधिकार नाही। जरांगे पाटलांनी आता आंदोलनाचा इशारा दिला तर ओबीसी महासंघ सुद्धा त्या दृष्टीने तयारी करत आहे। नक्कीच आम्ही 12 महिने तयारीतच राहतो। आमच्या आरक्षणाला धक्का लागत असेल तर त्याचं संरक्षण करण्याकरता आम्ही 12 महिने तयार राहतो आणि आतासुद्धा अशी जर वेळ आमच्यावरती आली तर तेवढ्याच ताकदीने या महाराष्ट्रातला ओबीसी रस्त्यावरती येईल आणि आपल्या संविधानिक आरक्षणाचं रक्षण करेल। नक्कीच हे होते बबनराव तायवाडे यांनी स्पष्ट केलं की ओबीसीच्या हक्कासाठी आम्ही सदैव तयार असतो, 12 महिने तयार असतो आणि ओबीसीला आरक्षणाला धक्का जर लागला तर आम्ही सुद्धा रस्त्यावर उतरू। कॅमेरामन सचिन सयामसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।